नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे कमलेश भंडारी सर यांच्याकडे. त्यांचा आत्ता रिसेंटली एक हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम झालेला आहे. तर आपण फक्त त्यांच्याकडनं क्लेममध्ये जे काही त्यांना अनुभव आलेले आहेत, ते फक्त त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार सर. माझं नाव कमलेश भंडारी. मला 1 महिन्यापूर्वी ना घशाचा त्रास झालता. व त्या संदर्भात मी आहे ना डॉक्टर गजानन काशी इथं ॲडमिट झालो. झाल्यानंतर मला त्यांनी त्याचं ऑपरेशन करावं लागलं म्हणले. तर मी तिथं ऑपरेशन केलं. तर माझा क्लेम आहे. तर त्या हॉस्पिटलचं आणि आपल्या कंपनीचं. कंपनीचं हे नाही आहे, टाईप झालेलं नाही आहे. बरं. तर त्या संदर्भात म्हणजे क्लेम टाईप नसल्यामुळे तुम्हाला कॅशलेसची प्रोसेस करून मिळालेली नाही. मिळालेलं नाही. बरोबर. तर माझं ऑपरेशन झालं. नंतर मला घरी आल्यानंतर मला सर्व कागदपत्र घेतले. मी सर्व भेटले का हॉस्पिटलकडून. हॉस्पिटलकडनं. हां, आणि आपले पाध्ये साहेबांकडे दिले. दिल्यानंतर माझा जो खर्च होता सर्व झालेला, जो आधी नंतरचा, जे पाध्ये साहेब मला जे सगळं सांगितलं, सहकार्य केलं, काय-काय लागेल ते सर्व डॉक्युमेंट मी त्यांना देऊन टाकले. ते डॉक्युमेंट दिल्यानंतर माझा तो क्लेम व्यवस्थित पूर्ण पास झाला. माझे जेवढे खर्च झालता तो सर्व भेटला मला. त्यात कुठलीही अडचण आली नाही, काही नाही. बरं. ठीक आहे. कमलेश सर, आम्हाला तुमच्याकडनं फक्त एवढंच जाणून घ्यायची इच्छा आहे, की बाबा आम्ही जे काही सर्व्हिस तुम्हाला देतोय, देण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण तर आलेली नाही ना? नाही. एवढंच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली. उलटं तुमचं सहकार्य झालं. काय लागते, काय नाही. व तुम्ही 2 वेळेस स्वतः हॉस्पिटलला गेल्याबद्दल ते बी आम्हाला चांगलं वाटलं, की तुम्ही जाऊन तिथं सहकार्य केलं, हॉस्पिटलला भेटले. काय अजून जर कमी कागदपत्र ते घेऊन आले. ते बी आम्हाला आनंद वाटला. धन्यवाद कमलेश सर. कमलेश सरांना मी ज्यावेळेस ते हॉस्पिटलाइज होते, त्यावेळेस हॉस्पिटलला जाऊन त्यांची चौकशी केली. हॉस्पिटलमध्ये जे काही त्यांचे अकाउंट डिपार्टमेंट वगैरे असतील, त्या ठिकाणी त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता वगैरे, म्हणजे जेही हेल्प लागत होती, ती हेल्प मी त्या ठिकाणी जाऊन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल देखील कमलेश सर आनंदी आहेत, असं त्यांच्या बोलण्यातनं जाणवतंय. चला कमलेश सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.